आपल्या घरादाराला उद्ध्वस्त करण्याआधी जागे व्हा. छत्रपतींचा हा महाराष्ट्र बेचिराग होण्याआधी पुन्हा नव्या उर्मीनं उठा की वाळवी नाहीशी करण्यासाठी सादर करत आहे आपलं श्री न्यू गणेश तरुण मंडळ, सुतार गल्ली, आरोळ. काळजाला भेदणारा एक हृदयस्पर्शी जिवंत देखावा वाळवीच्या मावळाने. क्यों अहमद मियां, बड़े टेंशन में लग रहे हैं आप? अरे क्या बताओ जुनैद भाई, हम जैसे सर्फियों का दिमाग टेंशन में तो रहेगा ना। अच्छा, वो क्या हिंदुस्तान का टेंशन ले रहे हो? हाँ मियां, वही तो। वैसे तो हिंदुस्तान पर हमला भी नहीं कर सकते। पहले कारगिल हुआ, 26/11 को हमने हमारे दहशतगर्द गंवाए और उसके बाद भी बहुत सारे हमले किए, पर हासिल क्या हुआ? सिर्फ नाकामयाबी। हिंदुस्तान को उसकी सरजमी पे झुकाना मुश्किल है। पर कोई मुश्किल बात नहीं है अहमद मियां। और एक बात बताऊं जी, इनके सरजमी को झुकाने के लिए हमें यहाँ से आतंकवादी भेजने की कोई जरूरत ही नहीं है। तो हम हिंदुस्तान में ही आतंकवादी पैदा करेंगे। हाँ, वो कैसे? अहमद मियां, अपने कौम के लिए लड़ने वाले मुहाजिरों की कमी नहीं है वहाँ हिंदुस्तान में। जानते हो, सदियों पहले आलमगीर औरंगजेब ने मूर्तियां तोड़कर इस्लाम फैलाया था। आज भी हम मूर्तियां तोड़ रहे हैं, पर मंदिरों की नहीं। मतलब? हिंदुस्तानी लड़कियों को बर्बाद करके हम अपनी कौम की जंग लड़ेंगे। जिहाद कामयाब रहे, अल्लाह ताला की रजामंदी बरकरार रहे, इंशाअल्लाह। सलीम, सलीम, अरे काय बघतोयस असं? ये झील सी आंखें, ये सेफ जैसे गाल, ये रेशमी जुल्फे, ये अनार जैसे होंठ तुम्हें ही देख रहे हैं मोहतरमा। तुम्हारे अलावा यहाँ पे देखने लायक कोई और है? अच्छा, इतकं काय आहे बरं माझ्यात? जाने मन, जो इश्क की आग में जल रहा है वही बयां कर सकता है कि क्या चीज हो तुम। खरंच इतकं प्रेम करतोस माझ्यावर? एनी डाउट? दिव्या मेरी जान, मैं तुमसे बेपनाह मोहब्बत करता हूं। तुमने महसूस नहीं किया अब तक? हो सलीम, मी तर तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही। एक पल भी नहीं? तो बताओ, मेरे लिए क्या कर सकती हो तुम? बताओ। सलीम, तू म्हणशील ते सगळं करायची तयारी माझी। देख लो जाने मन, अगर ऐन वक्त पे मुझे दगा दिया तो जान देने के अलावा मेरे पास चारा नहीं रहेगा। मेरी जिंदगी और मौत तुम्हारे हाथ है जाने मन। सलीम, तशी वेळ आली ना तर दोघंही जीव देऊ। ग्रेट, दिस इज कॉल्ड कमिटमेंट माय डियर। बाय द वे दिव्या, तुम यहाँ हॉस्टल छोड़ के मेरे साथ रहती हो, ये तुम्हारे घर वालों को पता है ना? नाही रे, पण बोलेन मी आता। व्हाट? आज तक तुमने नहीं कहा उनसे? और तुम्हें क्या लगता है कि इसके बाद अगर तुम उनसे बोलोगी तो वो इसकी इजाजत दे देंगे? सलीम, तू सांग, त्यांनी परवानगी नाही दिली तर आपण काय करायचं? दिव्या, ऐसी मनहूस बातें मत करो यार, मेरा जी घबरा जाता है। मैं ये सहन नहीं कर सकता, मैं मर जाऊंगा। मैं नहीं जी सकता तुम्हारे बगैर। मैं तुम्हें खोना नहीं चाहता। सलीम प्लीज, इतका काय हतबल होतोयस? माझ्यासोबत जगून दाखवायची तयारी आहे ना तुझी? हाँ, ऐसी कोई बात नहीं है, लेकिन दिव्या, अगर तुम्हारे घर वालों ने इसकी इजाजत नहीं दी तो आगे क्या करेंगे हम? पुढं काय करायचं म्हणजे? नाही दिली तर नाही दिली, परवानगी दिली नाही तरी तुझ्यासोबत आयुष्य काढायची तयारी आहे माझी। दिव्या, हे बघ सलीम, कितीही त्रास होऊ दे, कितीही संकट येऊ दे, त्या सगळ्याला समर्थपणे तोंड देईन मी, पण तुझी साथ कधीही सोडणार नाहीये। ग्रेट ग्रेट दिव्या, यही उम्मीद थी मुझे तुमसे। सलीम,
दिव्या, सलीम एवढा का एक्साइटेड होतोस? बाप रे दिव्या, तुमने आज मेरे दिल का एक बहुत बड़ा बोझ हल्का कर दिया है. अरे पण इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात? माझ्यावर विश्वास नव्हता का? ऐसी बात नहीं है, मग लेकिन हमारे मजहब अलग, तौर तरीके अलग, इसीलिए कभी कभी डर लगता था कि ये सारी चीजें हमारे इश्क के आड़े तो नहीं आएंगी ना. बस इसलिए थोड़ा शक था. सलीम नको ना भिऊस तू, इतकंही नको घाबरू यार. दिव्या, हा तुझा जो हात धरलाय ना मी, तो सोडण्यासाठी नाही. आयुष्यभर सदैव मी तुझ्यासोबत असेल. थँक्स माय डार्लिंग, थँक्स. आय लव्ह यू माय डार्लिंग. सलीम बोल ना. अहो तो पेपर ठेवा आधी. आज मुलगी यायची आहे ना हॉस्टेलवरून आणि तिला आणायला बस स्टँडवर जाणार आहात ना? हो ग, खरं तर मी तिला आणायला हॉस्टेलवर जाणार होते, पण तीच बोलली बस नाही ते म्हणाली. बस नाही येते म्हणाली, मग हॉस्टेलवर का नाही? अहो का कुणास ठाऊक, पण नको नको ते विचार मनात येतात आणि ना उगीच हुरहुर लागून राहते मनाला. सुभद्रा, अगं वेडी आहेस का तू? कशाला उगीच काळजी करत बसतेस? आपली दिव्या आता मोठी झाली आहे, लहान नाही. आणि चांगलं वाईट सगळं कळतं ग तिला. आणि उगीच काळजी करू नकोस आणि स्वतःचं विनाकारण स्वास्थ्य बिघडवून घेऊ नकोस. अहो बघा ना, मुलगी हॉस्टेलला गेल्यापासून अशी दुरावल्यासारखी झाली आपल्याला. धड हॉस्टेलवर भेटायला येऊ देत नाही आणि इथं आली ना तरी सुद्धा कुठंतरी हरवल्यासारखी असते. तिच्या मनामध्ये काय चाललंय हेच कळत नाहीये मला. खरं सांगू का सुभद्रा, आपण आपल्या मुलांना मोकळे पण द्यायला हवं. त्यांच्या आबाळात त्यांना मुक्तपणे विहार करू द्यावा. त्याने आकाशात झेप घेण्या अगोदरच त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करू नये ग आपण. अहो तुम्ही म्हणताय हे सगळं खरं आहे, पण तरीही उगाच काळजी करतेस बघ तू. म्हणायला सोपं आहे हो तुम्हाला हे, पण आई झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळायचं. आणि खरं सांगू का, आई होण्याआधी सुद्धा मी एक स्त्री आहे. मुलीचं वळण लगेच कळतं मला. थोडी काळजी घ्यायला हवी हो. आता ती आपल्याला हॉस्टेलवर येऊ देत नाही, एवढ्यावरून तुम्हाला तरी काहीतरी वाटायला हवं ना. काही वाटत नाही. आता जग खूप पुढे गेले सुभद्रा. बास 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 बास. माझं काही एक पटणार नाही तुम्हाला. काहीतरी विचित्र घडलं ना की मग तुमचे डोळे उघडतील. ते राहू दे, तुम्ही तिला स्टँडवर जाताय ना आणायला? हो 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 विसरलोच होतो मी. बरं बाई, निघतो मी. आता कोण आलं यावेळी? दिव्या, तू? अगं तू घरी कशी आलीस? कशी म्हणजे? मी येणारच होते ना. का तुला का आश्चर्य वाटतंय? अगं आश्चर्य नाही ग, पण तुला तुझे बाबा न्यायला येणार होते ना स्टँडवर. हो, पण तूच मला मागापासून गप्पामध्ये गुंतवून ठेवलंस ना. आणि वेळ झाला, मला जाणारच होतो, तेवढ्यात ती घरी आली. तुम्ही गप्प बसावं. दिव्या, तू मला पहिल्यांदा सांग की तू कशी आलीस? अगं काय झालंय काय तुला? सतत प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत असतेस. आपणाला थोडाही त्रास होऊ न देता पोरगी घरी आली. अगं तिच्या त्रासाचा विचार कर की आल्या आल्या पोरगीची उलट तपासणी सुरू केलीस. बाबा बरोबर आहे तिचं. काही शंका असू शकतात तिच्या मनात. आणि हो आई, मी सांगते तुला, मी तर थेट आले. म्हणजे सलीम सोडायला आला होता मला. सलीम? म्हणजे तुझा तो मित्र? हो, पण तो आता माझा फक्त मित्र नाहीये. तो आता माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे. अगं हे काय बोलतोस तू? अहो
बघितलेत का तुम्ही? म्हणजे माझीच भीती खरी ठरली ना? तू थांब ग जरा, उगीच आकांड तांडव करू नकोस. दिव्या, आम्ही तुझ्यावर गैरविश्वास दाखवतो असं नाही, पण तरीही बाळा, आयुष्याचा एवढा मोठा निर्णय असा तडकाफडकी घेतेस. आम्हाला साधं विचारावं, आमच्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला? बाबा, हो बाबा, तुमच्याशी बोलायला म्हणून तर आलीये ना. तुमची परवानगी घेऊनच पुढच्या गोष्टी करेन मी. आई, बाबा, चला आता मी थकली हो आणि मला भूकही लागली. आपण थोडं या विषयावर नंतर बोलूया का? थांब दिव्या, इतकं वरवर बोलून तू जाऊ शकत नाहीस. कम ऑन मम्मा. म्हणजे बोलू म्हटलं ना मी थोड्या वेळात. अगं दमलीये मी खूप, मला भूकही लागलीये. आलेच मी. अहो काय हे, ही मुलगी म्हणजे कसं सांभाळायचं हिला? शांत हो सुभद्रा, शांत हो. ती आपल्याशी बोलायला आली ना, हेच महत्वाचं. अहो पण तो कोण, कुठला सलीम, त्याचं नाव गाव काही पत्ता माहित नाही आपल्याला. आणि तो इथं सोडायला येतो पण घरामध्ये येत नाही, याचा अर्थ तरी काय? हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतेय की मला हे सगळं काहीतरी भीतीदायक वाटतंय, भयान वाटतंय सगळं. नको ग विचार करू. आजकालची मुलं अशीच असतात. आणि हे बघ, आपणच काळाप्रमाणे बदलायला हवं. सगळं काही सविस्तर बोलू आपण त्याच्याशी. अगं मी आहे ना. दिव्या, अगं काय चाललंय काय तुझं हे? तू नमाज पडतीयस? हो, मग काय झालं? आणि अशी का भूत पाहिल्यासारखं किंचाळतीयस? अगं तुला काही अक्कल आहे का? तू काय करतेस हे कळतंय का तुला? काही भानावर आहेस का तू? अहो लवकर बाहेर या, बाहेर या अगोदर. अगं काय गोंधळ चाललाय तुमचा? बघितलं का, नमाज पढायला बसली आहे ही. हो ना, पडते नमाज. परमेश्वराची प्रार्थना केली, काय चुकीचं केलं ग यात? अगं पण ही कुठली प्रथा आणलीयस आपल्या घरामध्ये? आपल्या देवळात जाऊन देवाच्या पाया पड. हाच आपल्यासारख्या अडाणी माणसाने घातलेला घोळ आहे सगळा. म्हणजे देव, अल्लाह, परमेश्वर, येशू सगळे एक असतात ग. आणि मुळात असं काही नसतंच. असते ती फक्त एक नैसर्गिक शक्ती. मग तुम्ही त्या शक्तीला नमाज पढा किंवा नमस्कार करा, काही फरक पडत नाही. आणि मी काही फरक मानतही नाही. हो 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 हो, तुझं सगळं मान्य आहे मला. आजकालची मुलं तुम्ही म्हणून मोकळे पण दिले, याचा अर्थ असा नको व्हायला की तुम्ही कुठेतरी असं भरकटत जावं. अहो काय भरकटत जाऊ? नमाज पठण चूक आहे का? म्हणून स्वतःचा धर्म सोडायचा? अगं तू हिंदू आहेस हे लक्षात आहे का तुझ्या? हिंदू नमाज पढत नाहीत तर ते पाया पडतात, हे एवढं माहित नाही तुला? चूक बरोबर हा नंतरचा प्रश्न. पण बाळा मला आधी हे सांग, हे सारं कशासाठी? बाबा, तुमच्या मनातली घाण काढून टाकण्यासाठी. परमेश्वराजवळ हिंदू मुस्लिम असा काही फरक नसतो हे दाखवून देण्यासाठी. जिथे माझी श्रद्धा आहे तिथं मी नमस्कार करेन किंवा नमाज पढेन, माझी मर्जी. तुम्ही नाव बदललं म्हणून ईश्वर बदलत नाही की भावनाही बदलत नाही. अगं 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 कुठं शिकलीस ग हे असं वर तोंड करून बोलायला? हा, हे बघ, तू म्हणतेस ते सगळं खरंही असेल. अहो सगळं खरं असेल काय सांगताय तुम्ही? तुम्ही असं गुळूगुळू बोलून तिला लाडावून ठेवलंय बरं का. नको तितकी मोकळीक दिलीये ना, त्याचा गैरफायदा घेतीये ती. आणि काय ग दिव्या, एवढा तुझा तो सलीम लाडाचा, मग तुला घरी सोडायला का नाही बरं आला? बाहेरच्या बाहेर तोंड लपवून का निघून गेला? आणि हे सगळं तू करतेस ना, जे नमाज वगैरे आहे ते,
तर मला सांग, तो सलीम कधी देवळामध्ये जाऊन पाया तरी पडलाय का देवाच्या? हे बघ दिव्या, एक सांगते मी, मला परधर्मीय मुलगा तुझ्यासाठी चालणार नाही, लक्षात असू दे. आई, मी धर्म भेदभाव मानत नाही, पण तुम्हाला ते पटणारच नाहीये. मला ना खरंच कंटाळा आला या सगळ्याचा. दिव्या, म्हणून मी गावी यायला नको म्हणत असते. माझं जग तिथे छान चालतं. तुझं जग म्हणजे तू आणि सलीम? हो बाबा, तुम्हाला खरं काय ते सांगते आज. आई, बाबा, सलीम आणि मी गेले 6 महिने आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. म्हणजे तू हॉस्टेलला राहत नाहीस? नाही. बघा बघा, पोरीनं कसं शेण घातलं आपल्या तोंडात. तरीच म्हणत होते की ही हॉस्टेलला का येऊ देत ती आपल्याला. वेळीच सावरला असतं ना तर ही वेळ आली नसती आपल्यावर. आई, काही बिघडलेलं नाहीये आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगते, याचा इश्यू करू नका प्लीज. अहो, ऐकताय ना, काय करून बसलीये ही पोर, बघा जरा. आता तरी सावरा हो तिला, अडवा. अहो, वाटोळं करून घेईल होती स्वतःच. सुभद्रा, सावरा जरा तिला, सावरा. शांत हो सुभद्रा. दिव्या, अगं काय केलंस हे तू? हे बघ, होईल सगळं नीट, पण शांत व्हावं. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम जुनैद भाई, फरमाइए. सलीम मेरी जान, कैसा है तू? बस आपकी दुआ है और अल्लाह ताला का रहम. खुश हूँ, आबाद हूँ. आप बताइए. अच्छा सुन, हाँ. तेरे अकाउंट में आज 10 लाख भेज रहे हैं. पाकिस्तान सेंट्रल ब्यूरो चीफ ने तुम्हारी खुल के तारीफ की है. बस तुम ऐसे ही हिंदुस्तानी लड़कियों को बर्बाद करते रहना, मालामाल हो जाओगे. आप बेफिक्र रहे जनाब. आज तक 80 लड़कियों की जिंदगी तबाह की है हमने. उन्हें जहन्नम की तपिश में जलने के लिए मजबूर किया है हमने, और ये सिलसिला ऐसे ही जारी रहेगा. भाई, आपको एक बात बताऊं, ये हिंदुस्तानी लड़कियां ना कमाल होती है, कमाल. इश्क के नाम पर जान छिड़कती है और बिस्तर में तूफान बन जाती है. कमाल है, कमाल है. ऐश करो मेरी जान, ऐश करो. अच्छा सुनो जी. फिलहाल जो तेरे बाहों में खोई है ना, हाँ. उसे छोड़ दो अब. अच्छा. बर्बाद तो हो ही चुकी होगी पूरी. हाँ भाई, बिल्कुल बिल्कुल. तो अब नया परिंदा पकड़ लो. हाँ. फिर से एक बार 10 लाख तुम्हारा इंतजार कर रहे होंगे. अरे जुनैद भाई, आप सिर्फ कैश तैयार रखिए, नया परिंदा जल्द ही जाल में आएगा. आप इत्मीनान रखिए. और वहाँ पाकिस्तान में सब खैरियत? आप यहाँ की बातें मत कीजिए, बस मकसद याद रखना भाईजान. बिल्कुल. इंशाल्लाह. पाकिस्तान जिंदाबाद. खुदा हाफिज. खुदा हाफिज. दिव्या, तुम? अरे, तुम तो कल आने वाली थी ना? नाही थांबले सलीम, तिथे त्या घरात ना आता जागा नाहीये मला. अरे पर माझ्यासाठी तूच माझं जग आहेस आता. रिलैक्स रिलैक्स बेबी, रिलैक्स. हम हैं एक दूसरे के लिए. लेकिन सलीम, मला खूप एकटं फील होतंय रे. प्लीज सलीम, मला तू नेहमी सोबत हवायस. कैसी बात कर रही हो यार, मैं हूं ना तुम्हारे लिए. सलीम, आपण उद्याच लग्न करूया. निकाह? हाँ, हो, उद्याच. अरे ऐसी क्या बात कर रही हो? अरे भाई, अगर तुम्हारे घर वाले राजी नहीं है तो हम निकाह कैसे कर सकते हैं? का तू प्रेम काय माझ्या घरच्यांना विचारून केलंस? बात ऐसी नहीं है. मग? लेकिन हम जिस हाल में रहते हैं, जैसे भी रहते हैं, खुश है ना, तो निकाह की क्या जरूरत है? सलीम, मला हे असलं आयुष्य नकोय. बाईचं खरं सुख संसारात असतं रे. ओ नो यार. हक्क हवा असतो तिला सर्वार्थानं. तू म्हटला होतास ना सलीम, काहीही झालं तरी तू मला अंतर देणार नाहीस. हाँ, मैंने कहा है ऐसा बेबी, लेकिन ये शादी निकाह का झमेला नहीं चाहिए मुझे.
अरे अपनी मस्त लाइफ है, तुम जियो, मुझे जीने दो। सलीम, लग्न नको म्हणजे तू तू असंच वापरणार आहेस फक्त मला? खेळणार आहेस माझ्या आयुष्याशी? अगर असलियत में कहा जाए तो तुम्हारी जिंदगी से खेलना नहीं है मुझे। हो ना सलीम, मग करशील ना लग्न माझ्याशी? पर खिलवाड़ करना है चिनाल साली। काय काय बोललास तू? चिनाल? हाँ, चिनाल है तू, चिनाल। अरे खेलने की क्या बात कर रही है तू? तेरी जिंदगी तो पूरी तबाह कर डाली है मैंने। अब मुझे कोई जरूरत नहीं है तुम्हारी, चल फट यहाँ से। सलीम, 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 जातीवर गेलास हो तू? आई म्हणत होती तेच बरोबर होतं. मी विश्वास ठेवला तुझ्यावर, ही सगळ्यात मोठी चूक आहे माझी. अरे मागचा पुढचा कसलाही विचार न करता हे शरीर स्वाधीन केलं मी तुझी. फुलातील मकरंद संपल्यानंतर मुंग्यानं उडून जाऊन फुलाला दूर करावं तसं दूर करतोस तू मला सलीम. पण एक लक्षात ठेव, भारतीय नारी आहे मी, अशी सहजासहजी हार मानणार नाहीये. जाने मन, हमारी असलियत क्या है ये जानने के लिए तुम्हें दोबारा पैदा होना पड़ेगा. दिव्या, अगर तुम्हें चैन से जीना है तो मुझे भूल जाओ, वरना मला मरणाची भीती घालतोस? माझा आस्वाद घेऊन जिवंतपणे कधीच मारलंयस मला तू. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. मरण मग यापेक्षा वेगळं काय असेल रे? बंद कर अपनी नापाक ज़बान. देख ले, मैं जिहादी मुस्लिम हूँ, जिहादी, और तुम जैसी हिंदू लड़कियों को बर्बाद करने के लिए हमारा जन्म हुआ है. हम पैदा ही इसलिए हुए हैं. यही हमारा मकसद है, यही हमारा इरादा है. अच्छा, म्हणजे हे तुझं खरं रूप आहे? हं? किती फसवलंस रे आशा, आणि तू फसलेही असतील. पण मी सोडणार नाहीये तुला. मी पोलिसात देईन तुला. तू मला उद्ध्वस्त केलंस, मी तुला पुरता उद्ध्वस्त करेन. पुलिस में जाएगी? ये गीदड़ धमकी किसी और को देना, और यहाँ से जिंदा बचोगी तो जाएगी ना तू. तुझे मैं कब से कह रहा हूँ दिव्या, मेरे अंदर के शैतान को मत जगा, मत जगा. पर नहीं, तुझे ही मरने की बहुत जल्दी है ना, शौक है मरने का. सलीम, सलीम, तुझ्यासारख्यांमुळेच आमचा देश बर्बाद झालाय. अल्लाउद्दीन खिलजीची औलाद तू. कभी नहीं साली मेरे मुंह पे थूकती है. चल कुत्तिया, तेरी यही औकात है. यही करना चाहिए तेरे साथ. सलीम सुन, खोर. कैसे छोड़ू तुझे? आज तक जब बहुत जन्नत दिखाई है मैंने, आज जन्नत में भेज रहा हूँ तुझे मेरी डार्लिंग. तुझे क्या लगा मैं तुझसे सचमुच मोहब्बत करता था? हट, बिल्कुल भी नहीं. मैं तो तेरे साथ खिलवाड़ करता रहा. तू और तेरे हिंदू मजहब को बर्बाद करने का इरादा था, इरादा है और इंशाअल्लाह रहेगा भी. क्या लगता था तुझे मैं तुझसे निकाह करूंगा? हमारी औलादें होंगी,
हमारी खुशहाल जिंदगी होगी। ये सब तेरा ख्वाब था, तेरा। मैं तो सिर्फ तेरे जिस्म को नोचना चाहता था। जो मैंने किया है, किया है। न ज़मीं मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वही खो गया होके गुमराह। न दुआ मिली न मिला खुदा, हुआ कैद पागल परिंदा। हिंदुस्तानी लड़की है, कमाल का गोश्त है इनका, कमाल का। बिस्तर में भी मजा देती है और मारने के बाद काटने में भी मजा आता है। बहुत जोशीली थी साली। इसे फ्रिज में रखकर ठंडा करेंगे। दिव्या डार्लिंग, कैसा लग रहा है अब? ये है तुम्हारा हाथ। इसके छोटे 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 टुकड़े करूंगा मैं। सहन में किसने जहर डाला, रूह पे कहर कर डाला। झूठी तस्वीर दिखा के मजहब की, कम वक्त इंसान बदल डाला। यही तुम्हारी ज़बान जो हमेशा बोलती रहती है ना, इसको भी मैंने अब बंद कर दिया है। अब जाके ठंड पहुंची मेरे कलेजे को। आंखें खुली तो सब दिखा, गुमनाम है ये परिंदा। न ज़मीं मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वही खो गया होके गुमराह। दिव्या! दिव्या! कुठे गेलो माझं बाळ, बघा ना. माझी पोर कुठे गायब झाली. अहो त्या सैतानाला आधी शोधा. त्याला तो जे मागेल ना ते सगळं द्या, पण मला माझं बाळ परत आणून दे म्हणावं. अगं कसे येईल ती परत? त्या हैवानानं एवढे एवढे तुकडे केले ग तिचे, एवढे एवढे तुकडे केले. अहो काय बोलताय असं? माझ्या बाळाच्या बाबतीत असं काही बोलू नका हो. कसं तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपण तिला जपलं होतं, आठवते ना? एवढंच माझं बाळ होतं ते. किती नाजूक होती हो आपली दिव्या. तिला साधं खर्चटलं तर माझ्या काळजामध्ये कळ जात होती हो. रात्र रात्र जागून तिचा आपण आजारपण काढलं आणि 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 तिचं असं काही नाही 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 ऐकवत नाही. ही सैतानी टोळी आपल्या देशात वाढायला लागली. बाहेरनं पैसा मिळतो यांना आणि हे ठरवून अशा पोरी बर्बाद करतात ग. कायदा सुद्धा यांच्या समोर गुडघे टेकतो. मोकाट सुटलेत ग हे, मोकाट सुटलेत. आमचा धर्म वाटवायचा आणि धर्मांतराची झोल आमच्या कांद्यावर टाकायची, यासाठी चाललंय सगळं राजकारण. इथं असल्या सैतानांना धडा शिकवायला शिवाजी राजासारखा अवतार पाहिजे होता. शिवाजी राजासारखा अवतार.
सिद्दी हिलाल. जी राजाजी. अहो, या लोकांनी तर आम्हाला अवतारच बनवून टाकलं. सख्त अफसोस आहे राजाजी. आम्हालाही. म्हणजे काय, शिवाजी देव होता म्हणून त्याला साध्य झालं, आम्हाला कुठं जमणार. हतबल झालेत लोक आणि म्हणूनच या अशा परकीय शक्तींचं फावायला लागलेलं आहे. बुज़दिलों का मुल्क बन चुका है पूरा. जिस मिट्टी पर हम फख्र महसूस करते थे वहां एक क्या बोया जा रहा है राजाजी. जगणच संकुचित झालंय. धर्मांतराची झुंड येते खरी, पण फार लोक नाही येत होते. ढेकणासारखे चिरडून टाकावे असे 2-4 बाजार भुंगे यांना संपवणं अवघड नाही. मात्र याला धर्माचा रंग चढवला तर मग अख्खा मुसलमान धर्म वाईट दिसायला लागतो. संख्या खूप दिसते आणि मग आपणच आपलं जगणं त्यांच्या समोर खुजं बनवून टाकतो. अशी परिस्थिती बदलणं आपल्या आटोक्याबाहेरच दिसतं आणि मग इथं शिवाजी अवतरायला हवा. सिद्दी हिलाल, आमची देवळं फोडत धर्मांतराची ड्युटी नाचवत आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथंच ठेचला. म्हणून आम्ही मुसलमान धर्म वाईट ठरवत नाही. आमच्या हयातीत आम्ही कुठल्याही मशिदीला तसोबरही धक्का लावलेला नाही. ही धर्माची लढाई नाहीच आहे सिद्दी हिलाल. अहो, वासनेला कुठं असतो धर्म? जिथं स्वतःचीच आई बहीण कळत नाही तिथं पशुत्व हाच धर्म आणि मग असे पशु हे ठेचावेच लागतात. बिल्कुल दुरुस्त फरमाया आपने राजाजी. आज हम यहां होते तो हम ही इन दरिंदों का खात्मा कर देते. अरे हम भी मुसलमान थे. जिस मिट्टी में रहते थे उस मिट्टी की इज्जत करते थे. हिंदवी स्वराज और शिवाजी राजे को खुदा मानते थे हम. लेकिन अब कुछ चंद मुसलमान यहां रहकर पाकिस्तान की बातें सुनकर यहां ऐसी गंदी हरकतें करते हैं. अगर उन्हें यहां रहकर ये हिंदवी स्वराज, ये मुल्क, यहां का कानून मंजूर नहीं, वो बेशक पाकिस्तान चले जाए. सिद्दी हिलाल, खरंच खूप उपकार आहेत आपले स्वराज्यावर. आपण जीव पणाला लावून आमच्या सोबत सावली सारखे राहिलं, तरीही आपलं नाव सुद्धा इथं कुणाला माहीत नसावं हीच आमची खंत आहे. पणाचा वेढा पडला तेव्हा आम्हाला सोडवण्यासाठी आपण जीवापाड शर्त केलीत. सिद्दी वाहवा हा आपला पराक्रमी पुत्र, त्याच्या सहित आपले 5 पुत्र या पन्हाळ्याच्या लढाईत ठार झाले, स्वराज्यासाठी खर्ची पडले. आपण तरीही माग हटला नाहीत. स्वराज्याची अखंड सेवा करत राहिलात आणि प्रतापराव गुजरांसोबत नेसरीच्या लढाईत स्वतःचा जीव ठेवलात. सिद्दी हिलाल, स्वराज्याची सेवा करणारे इथं मुसलमानही होते आणि गद्दारी करणारे आमचे भाऊबंदही होते. नीचपणा असा धर्माच्या साच्यात नाही मोजता येत. वासनांध होऊन प्रजेवर बलात्कार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे आम्ही हातपायच तोडले आणि आमचाच मावळा सखुजी गायकवाडचे डोळे काढले. तेव्हा कुठला धर्म आम्ही पाहिला होता? या वासनेच्या बाजाराला धर्माचा रंग नकारे लावू आणि धर्माच्या होळ्या पेटवून पोळ्या भाजणाऱ्यांना मात्र सैल नका सुरू. लाचार होऊन लाजिरवाणे जीण जगणाऱ्या मनाला फक्त महाराष्ट्र धर्म शिकवा, फक्त स्वराज्य धर्म. जगदंब जगदंब.